Good morning, all of you. Today we have discussed the articles of theories of emulsification. The today's article is the theories of emulsification. What is meant by emulsification? The emulsification is a process in which the breakdown occurs on large fat globules into a small fat globules by the bile acid with a lower surface tension is known as emulsification. Emulsification म्हणजे काय तर सो दिस इज ए प्रोसेस इन विच ब्रेकडाऊन ऑकर्स म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन फायनल भेटते आपल्याला ऑन कशामध्ये तर लार्ज फॅट ग्लोबुल्स इंटू ए स्मॉल फॅट ग्लोबुल्स म्हणजे जे फॅट ग्लोबुल्स लार्ज आहेत त्याच्यापासून कसे टू ए स्मॉल फॅट ग्लोबुल्स आणि बाय द बाईल ॲसिड आणि विथ ए लोअर सरफेस टेन्शन. त्याचा सरफेस टेन्शन कसा असतो लोअर सरफेस टेन्शन इज नाउन ॲज द इमल्सिफिकेशन. आता बघा इमल्शन आपण इमल्शन बघितलं तर इमल्शनमध्ये कुठल्या थिअरीज आहेत त्याच्या इमल्सिफिकेशनच्या. आता दिस थिअरीज ऑफ इमल्सिफिकेशन एक्सप्लेन द ॲक्शन ऑफ इमल्सिफाईंग एजंट. इमल्सिफिकेशनमध्ये काय करतात त्याची ॲक्शन कशाची दाखवतात तर इमल्सिफाईंग एजंटची. ठीक आहे. द इमल्सिफाईंग एजंट इन स्टॅबिलायझिंग इमल्शन and it is the surface or more accurately the interface between the two immiscible liquids that play the foremost role. The emulsifying agent affect the interface in such way that to obtain stable emulsion. म्हणजे काय होतं याच्यामध्ये इंटरफेस बिटवीन टू इमिसिबल लिक्विडचं काय होतं इंटरफेस होतं. कशाचे दोन इमिसिबल लिक्विड्स. आपण इमल्शन व्हॉट इज मीन बाय इमल्शन. इमल्शन म्हणजे काय बघितलं आपण. So this is the biphasic system consist of two immiscible liquids, that is dispersion phase is throughout the dispersion medium is known as emulsion. म्हणजे याच्यामध्ये काय होतं दोन इमिसिबल लिक्विड्स असतात त्याच्यामध्ये काय होतं इंटरफेस बिटवीन दोन इमिसिबल लिक्विडचं हे होतं. आता इमल्सिफाईंग एजंट अफेक्ट काय करतात तर इंटरफेस इन सच वे दॅट स्टेबल इमल्शन. ते काय करतात तर ते स्टेबल इमल्शन. स्टेबल म्हणजे स्थिर इमल्शन करतात. सो दिस सेव्हरल थिअरीज हॅव बीन प्रपोज्ड टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इमल्सिफाईंग एजंट. आता थिअरीज ऑफ इमल्सिफिकेशन म्हटल्यानंतर काय त्याच्यामध्ये येणार आहे त्याचं तर ॲक्शन ऑफ इमल्सिफाईंग एजंट इन स्टॅबिलायझिंग इमल्शन. दिस थिअरी सम मे बी अप्लाय टू स्पेसिफिक इमल्सिफाईंग एजंट अंडर सर्टन कंडिशन लाईक pH ऑफ द सिस्टीम अँड प्रपोर्शन ऑफ द टू फेजेस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं ही थिअरी काय सांगते तर स्पेसिफिक इमल्सिफाईंग एजंट असतात ते अप्लाइड करतात सर्टन कंडिशनला. लाईक कुठली कंडिशन त्याची तर त्याचा pH बघतात किती आहे ते अँड देन प्रपोर्शन ऑफ द टू फेज म्हणजे दोन फेज कुठल्या कुठल्या दॅट इज द टू फेज इज द डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मेडियम. दिस प्रपोर्शन ऑफ टू फेज. द theories of emulsification are first theory is the surface tension theory, second is the oriented wedge theory and then third is the interfacial film theory. So this is the three theories of emulsification. The first theory is the surface tension theory. Surface tension theory. आता surface tension म्हणजे काय what is meant by surface tension तर attraction leads to the production of stress or tension on the surface which is known as surface tension. म्हणजे काय होतं याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं कशाचं प्रोडक्शन ऑफ ट्रेस और टेन्शनचं. आता ट्रेस म्हटलं तर ताण टेन्शन म्हटलं तर व्हॉट इज मीन बाय ट्रेस म्हणजे ताण आणि टेन्शन म्हटल्यानंतर पण ताणच म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय सरफेस मीन्स पृष्ठभाग आणि टेन्शन मीन्स ताण म्हणजे पृष्ठभागावरील ताण इज ना त्याला काय म्हणायचं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन तर अट्रॅक्शन लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ ट्रेस और टेन्शन ऑफ द सरफेसच्या टेन्शनवरती इज नाउन ॲज सरफेस टेन्शन. आता दिस सरफेस टेन्शन थिअरी मॉलिक्युल्स इन ए लिक्विड्स आर अट्रॅक्टेड इक्वली ऑन ऑल साइड बाय द सराउंडिंग मॉलिक्युल्स. द surface there is inward attraction of molecules due to the imbalance attractive forces. ह्याच्यामध्ये काय होतं आहे
सरफेस टेन्शनमध्ये मॉलिक्यूल कशाचे असतात, लिक्विडचे मॉलिक्यूल अट्रॅक्ट कशावरती होतात, त्याच्या ऑल साइड्स बाय द सराउंडिंग मॉलिक्युल्सवरती. आणि धिस सरफेस इज इनवर्ड अट्रॅक्शन. त्याचं कसं होतं, इनवर्ड म्हणजे आतल्या साईडला काय होतं, त्याचं अट्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूलच्या अट्रॅक्शनवरती काय होतं, त्याचं अट्रॅक्शन होतं. आणि ड्यू टू इम्बॅलन्स अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, त्याच्यामुळे काय केले जातं, कुठले फोर्सेस यूज केले जातात, तर इम्बॅलन्स अट्रॅक्टिव्ह फोर्सेस यूज केले जातात. आणि तीच अट्रॅक्शन फोर्सेस लीड टू प्रोडक्शन ऑफ ट्रेस ऑर टेन्शन ऑन द सरफेस इज नाउन एज सरफेस टेन्शन. दिस सरफेस टेन्शन थिअरी, द इंटरफेशियल टेन्शन. आता व्हॉट इज मीन बाय इंटरफेशियल. इंटरफेशियल म्हणजे कसं, आंतरिक. ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय इंटरफेशियल टेन्शन, वेन टू इमिशिबल लिक्विड्स कम इन कॉन्टॅक्ट अँड द फोर्स विच कॉजेस द टू लिक्विड्स टू रेजिस्ट ब्रेकेज इज नाउन एज इंटरफेशियल टेन्शन. इंटरफेशियल टेन्शन म्हणजे काय, तर दोन लिक्विड इमिशिबल लिक्विड म्हणजे जे दोन इमिशिबल लिक्विड्स काय होतात, एकत्र येतात आणि ते फोर्स काय होतं त्याच्यामध्ये, कॉजेस द टू लिक्विड्स टू रेजिस्ट ब्रेकेज होतात. ते दोन लिक्विड्स काय होतात, ब्रेक होतात. त्याला काय म्हटलं जातं, इंटरफेशियल टेन्शन. इन अकॉर्डिंग टू सरफेस टेन्शन, द थेअरी ऑफ इमल्सिफिकेशन, द इमल्सिफाइंग एजंट कॉजेस अ रिडक्शन इन द interfacial tension of the two immiscible liquids, and which further reduce the repellent forces between the liquids by which leads to the withdrawal of attraction of liquids for their own molecules. This theory where surfactant convert large globules into small ones and avoid small globules from coalescence into the लार्ज वन्स. म्हणजे बघितलं आपण इमल्सिफिकेशन म्हणजे काय बघितलेलं आपण, तर इन विच द ब्रेकडाऊन ऑफर्स होतं, लार्ज काय होतात, फॅट ग्लोबुल्स इंटू ए स्मॉल फॅट ग्लोबुल्स बाय ॲसिड अँड विथ द लिक्विड सरफेस टेन्शन इज नाउन एज द इमल्सिफिकेशन. आता त्यांनी ते सांगितलेलं आहे थेअरीमध्ये, सरफेस टेन्शन थेअरीमध्ये, की सरफॅक्टंट म्हणजे सरफेस ॲक्टिव्ह एजंट कन्वर्ट कशात करतात, लार्ज ग्लोबुल्स इंटू स्मॉल ग्लोबुल्स अँड अवॉइड द स्मॉल ग्लोबुल्स अँड फ्रॉम coalescing into large ones. This is the surface tension theory. First is the emulsification theory is the surface tension theory. Then next theory is the oriented wedge theory. Oriented wedge theory. According to this theory, the oil like or non-polar ends of the emulsifying agent. आता what is meant by emulsifier? Emulsifier म्हणजे काय, तर इट इज ए ॲडिटिव्ह अँड विच हेल्प टू लिक्विड मिक्सचर. दोन लिक्विडचं मिक्सचरचं काय असतं याच्यामध्ये, टू लिक्विड मिक्सचर असतात, त्याला काय म्हटलं जातं, इमल्सिफायर म्हटलं जातात. म्हणजे इमल्सिफायर हे काय आहे, जे ॲडिटिव्ज आहे आणि याच्यामध्ये काय होतात, तर टू लिक्विड मिक्सचर असतात. याच्यामध्ये टू लिक्विडचं मिक्सचर असतं. म्हणजे त्यात फॉर एक्झाम्पल इमल्सिफायर इज द वॉटर अँड ऑइल. वॉटर अँड ऑइल. सो दिस इज द इमल्सिफायर. म्हणजे काय आहे, टू लिक्विड्स आहेत. देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इमल्सिफायर इज द एग ऑक अँड मस्टार्ड. एग ऑक म्हणजे काय, अंड्याचा बल्ब. हे पण काय आहे, इमल्सिफायरचं एक्झाम्पल आहे. आणि मस्टार्ड म्हणजे मोहरी. द सेकंड थेअरी ऑफ इमल्सिफिकेशन इज द ओरिएंटेड वेज थेअरी. आता दिस थेअरी लाईक ऑइल like or non-polar ends of the emulsifying agent and turn toward the oil and the polar end toward the polar liquids. आता पोलर म्हणजे कसला, व्हॉट इज मीन बाय पोलर. पोलर म्हणजे कशी, अगदी विरुद्ध प्रकारचा पोलर आणि नॉन पोलर. द ओरिएंटेड वेज थेअरी ऑफ इमल्शन इंडिकेट दॅट द नॉन पोलर एंड ऑफ द इमल्सिफाईंग एजंट इज स्मॉलर. म्हणजे जे नॉन पोलर असतात ते कसे असतात, इमल्सिफाईंग एजंट कसे असतात, स्मॉल असतात. अँड द इमल्शन विल बी ऑइल इन वॉटर. ऑइल इन वॉटर. आणि ते इमल्शन कसं असतं, ऑइल इन वॉटर मीन्स O/W इमल्शन. अँड इफ द पोलर एंड इज स्मॉलर अँड द इमल्शन विल बी वॉटर इन ऑइल. द इमल्शन विल बी ऑइल इन वॉटर मीन्स polar end is smaller, the emulsion will be water in
oil means O by W and W by O emulsion. This is the oriented wedge theory. म्हणजे ओरिएंटेड वेज थेअरीमध्ये काय लक्षात ठेवायचं, नॉन पोलर एंड आणि त्याच्यामध्ये काय असतं, नॉन पोलर एंड आणि पोलर एंडचं असतात. आणि त्याच्यामध्ये इमल्शिफाईंग एजंट काय करतात, ते स्मॉल असतात. आणि तीच काय करतात, O by W म्हणजे ऑइल इन वॉटर इमल्शन विल बी ऑकर्स करतात. अँड देन पोलर एंड इज स्मॉलर अँड द इमल्शन विल बी वॉटर इन ऑइल म्हणजे O by W आणि W by O emulsion. Then next theories of emulsification is the plastic or interfacial film theory. Plastic or interfacial film theory. आता व्हॉट इज मीन बाय इंटरफेशियल. इंटरफेशियल म्हणजे कसं, मराठीत काय म्हटलं जातं तर आंतरपृष्ठ. आता प्लास्टिक और इंटरफेशियल फिल्म थेअरी. फिल्म म्हणजे कसं, पातळ थर, आणि इंटरफेशियल म्हणजे कसं, आंतरपृष्ठ म्हणजे आंतरपृष्ठाचा कसा पातळ थर. सो दिस इंटरफेशियल फिल्म थेअरी place the emulsifying agent at the end of interface between oil and water. म्हणजे this emulsifying agent at the कसं असतात, interface between oil and water म्हणजे interface between two immiscible liquids. This immiscible liquid is the oil and water and this surrounding the droplets of the internal phase as a thin layer of film. फिल्मची कसली लेअर असते, थिन. म्हणजे थिन म्हणजे कशी, पातळ. thin layer of film adsorbed on the surface of the drops and the film prevent contact and coagulance of the dispersed phase. This interfacial film theory, the water soluble agents म्हणजे encourage O by W emulsion and oil soluble emulsifying encourage W by O. means water soluble कुठले, O by W emulsion and oil soluble is the W by O emulsion. So this is a given emulsion systems. More than one of the theories may play a important role in pharmaceuticals. This interfacial film theory, the for example of this theory is the lowering of the interfacial tension is important in the initial formation of an emulsion, but the formation of an protective wedge of molecules किंवा film or emulsifier is important for continued stability. What is mean by stability? अस्थिरता. Stability means स्थिरता. ठीक है. So this is the theories of emulsification. First theory is the surface tension theory. Then second is the oriented wedge theory, interfacial film theory. ठीक है. So this is the theories of emulsification. So this is the important question for very important question. Theories of emulsification. Theories of emulsification हे काय आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.